ठरलाय. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने खेळ आकारला. अगदी शेवटच्या एंड मुमेंट पर्यंत एकाएकी किल्ला लढवला. अगदी पंकज देवले या मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. आणि अगदी सांगायचं झालं तर किरण वांगड याने देखील खूप चांगला खेळ आकारला. परंतु या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय यस पंकज देवले. अगदी यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा घेऊन जायचा आहे. इथून नेक्स्ट मॅच ही मैदानाच्या आतमध्ये वन होताना पाहायला भेटेल. एकांनी असतील जांबे घाटेकर संघ तर त्यांच्या विपक्षात असतील बिरसा मुंडा कारेलापाडा संघ. या दोन संघादरम्यान ही मॅच ही लढत आपण पाहणार आहोत. इथून एक एक सामना तर वोन करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केलाय. परंतु इथून दुसरा सामना देखील अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारावा लागेल. अगदी एखाद्या संघाला हरायचं असतं तर एखाद्या कुठल्याही संघाला जिंकायचं असतं. परंतु क्रिकेट खेळणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ होईल. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय यावेळेला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडी गारत फर्स्ट विकेट डाऊन. त्यानंतर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल. अगदी सांगायचं झालं तर अनिल हा फलंदाज पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने खेळ आकारता आला नाही. फलंदाज अगदी नंदू अगदी सांगायचं झालं तर नंदू एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज आल्या पावली परतलेत. विकेटचं बदल अनिल याला परतावं लागेल. गॉन. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय पंकज देवले. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून खेळ राहिला मागील सामन्यामध्ये. अगदी आयोजकांना विनंती असेल की त्यांची शुभ असते अगदी मॅन ऑफ द मॅचचं मेडल हे वितरित करायचं आहे. अगदी कौशलजी किरकिरा यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचं मेडल हे वितरित करायचं आहे. कौशलजी किरकिरा अगदी सुंदर पद्धतीने खेळ राहिला मागील सामन्यामध्ये पंकज देवले याच्या माध्यमातून. आणि अगदी मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. अगदी जबरदस्त खेळाडू आहे नो डाऊट. आम्ही अगदी एकाएकी किल्ला लढवला नो डाऊट. एका एंडने होते किरण वांगड परंतु अगदी सांगायचं झालं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली फलंदाजी राहिली पंकज देवल्याच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये ओनली मॅच देखील चालू आहे. यावेळेस नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा लाऊडली अपील आहे. परंतु पंच या अपील वरती जास्त काही खुश नाहीत. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाले. इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाले. इथून मात्र सांगायचं झालं तर ऑन हॅट्रिक होते गोलंदाज. बॅक टू बॅक 2 विकेट आले होते. त्यानंतर हा निर्धाव चेंडू आले. चांगला स्ट्रोक चांगल्या फटक्याची निवड केली होती परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते. इथे मात्र विकेटचं बदल. बॅक टू द आउट. गॉन. गोलंदाजी राहिले
आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये जर सांगायचं झालं तर अगदी एक गाव एक फॉर्मॅट आहे आणि एक गावामधील 11 खेळाडू अगदी जमा करणं थोडंच अवघड असतं, परंतु नो डाऊट वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अगदी चांगले संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि अगदी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ तो आपण पाहिलाय कित्येक वेळा. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की लाखो अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले कोई पूछे तो बता देना ये सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. इथून मात्र चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक अगदी एकेरी दुहेरी धावेमध्ये अगदी कन्वर्ट केलंय, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय अगदी चांगल्या पद्धतीने. अगदी 2 धाबा स्कोर कार्ड वरती जॉईन होतील. इथून मात्र आता खातं ओपन झालंय. अगदी सांगायचं झालं तर बिरसा मुंडा कायलवाडा संघाचं अगदी मागील सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता विनोदाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, अगदी क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात, चुकी होणार आहे. विकेटचं बदल, बॅट टू द आउट, बॅटर आउट. समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत आपण पाहू शकताय 2 या अंकावरती आहे आतापर्यंत. इथून मात्र जर सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली रवींद्र याच्या माध्यमातून. अगदी मागील सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि मागील मॅचचा हिरो देखील ठरला होता. त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये देखील अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी ही पाहायला भेटली. अगदी धावगती फक्त आणि फक्त 2 या अंकावरती जाऊन पोहोचले. 2 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या, परंतु इथून स्ट्राईक एंड वरती सज्ज होतील विनोद. अगदी विनोद मागील सामन्याचा या सामन्यामध्ये त्याच पद्धतीची कामगिरी करावं लागेल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला जातोय, अर्थातच सबमरीन डिलिव्हरी ही पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. इथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाले, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी सबमरीन डिलिव्हरी हे पाहायला भेटली. इथून निर्धाव चेंडूची सांगता झाले. नवीन गोलंदाज सुसज्जित झालाय सुनील गांगड हा गोलंदाज. यावेळेस लोअर फुलटॉस डिलिव्हरी आहे लॉंग ऑन क्षेत्ररक्षण म्हणजे क्षेत्ररक्षण मध्ये फंबलिंग पाहायला भेटली आणि त्याच कारणास्तव अगदी थोडासा चकवा दिला आणि चेंडू 4 धावे करिता गेला. 4 धावा चौकार. अगदी ताडीचा मोसम देखील आलाय आणि अगदी ताडीचं सॉन्ग देखील आपण ऐकलंय डीजेच्या माध्यमातून. अगदी आयोजकाकडनं माहिती भेटले की ओम साई उंबरपाडा संघ आणि अगदी यंगस्टार शिरसाळ संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अगदी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा थोडस टप्पा पडल्यानंतर वलंग घेतलंय, परंतु चांगला एरफड दाखवून क्षेत्ररक्षण हे पाहायला भेटलं. इथून मात्र उचलून फिट करतील तिथपर्यंत 2 धाबा या सहज गतीने पूर्ण होतील. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आहे ना ती विनोद भरप या फलंदाजाकडे आहे. अगदी इथून विनोद चांगला खेळाडू आहे आणि अगदी सांगायचं झालं तर मागील सामना अगदी त्याच्या माध्यमातून चांगला हाताळला. अगदी हा सामना देखील तो जर जास्तीत जास्त स्ट्राईक वर असला तर नो डाऊट चांगला सामना हा देखील हाताळेल. यावेळेस थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पेच झालाय, पंच आमच्याकडे फलतात आणि आम्हाला घोषित करतात 2 हात समांतर रेषेमध्ये, अर्थातच खराबची सांगता वाईट बॉल.
धावगती आतापर्यंत 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र काहीतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक. अगदी सांगायचं झालं तर अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान. 6 धावा, षटकार. पर्यंत 15 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र थोडासा चुकीचा चेंडू आणि त्या चुकीच्या चेंडूवरती पुरेपूररित्या फायदा घेतला. यावेळेस पुन्हा एकदा अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावत पळत क्षेत्ररक्षण झालंय. तिथपर्यंत या 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्या. अगदी एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिले जाते. षटकार आल्यानंतर या 2 धावा चांगल्या पद्धतीने धावफलकावरती आतापर्यंत पाहू शकताय. 17 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहू शकताय. इथून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित सुनील कांगड. यावेळेस फटका तर खूप चांगला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय आणि अगदी सांगायचं झालं ती सहज गतीने पूर्ण झाल्या आणि तिहेरीच्या मदतीने धावफलक 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आणि अगदी सांगायचं झालं तर 2 षटकांचा खेळ हा झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आतापर्यंत 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 20 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. अजूनही येणारे एक षटक बाकी आहे. अजून स्लो ओव्हरची सांगता बाकी आहे. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. इथून मात्र आपण डीजेला थोडीशी संधी देऊ आणि पुन्हा एकदा आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात एकविरा बेलवडी ब आयोजित माजी आमदार चषक 2025 चा थरार. अगदी जबरदस्त पद्धतीने आजचा स्पर्धेचा 2रा दिवस आणि अगदी पहिल्या दिवसाचा विचार करायचा झाला तर जगदंब स्पोर्ट शिवनसई संघ अगदी काय अफलातून कामगिरी राहिली मागील दिवसामध्ये आणि अगदी जगदंब स्पोर्ट शिवनसई संघाचे नावे कालचा दिवस गेला. अर्थातच क्वालिफिकेशनचे तिकीट हे त्यांचे नावे आहे. अंतिम 5 मध्ये प्रवेश दाखल झाला. इथून मात्र आजचा संघ कुठला संघ हा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता सामना चालू आहे. आज कुठला संघ अंतिम 5 मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र चांगला स्ट्रोक आहे. अगदी सांगायचं झालं तर ओहो चांगला स्ट्रोक, सीमारेषा पार, तगडा पार, 6 षटकार. अंकावरती आहे आणि स्लोग ओव्हर आहे. स्लोग ओव्हर गोलंदाजी मार्कवर सुसज्जित झालाय. गोलंदाज रोशन या गोलंदाजाला पाहू शकता. अगदी पहिल्या चेंडूवरती मिस्टर विनोद याच्या बॅट्समधनं षटकार हा पाहायला भेटला. अगदी सेट डाऊन द ग्राउंडने अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने तो फटका पाहायला भेटला.
इथून मात्र पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे, स्वतःच्या पोलोत्रोवरती चांगलं काम होईल का, परंतु शेवटच्या एंड मुवमेंट हातामध्ये चेंडू निसटलाय, चुकीचं कॉलिंग आणि धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं बदल, बॅट टू द आउट, बॅटर आउट विनोद. आपण पाहणार आहोत अगदी एकांडे असतील ओमसाई उंबरपाडा संघ, तर एकांडे असतील आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपला देखील नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. एकांडे असतील ओमसाई उंबरपाडा संघ, तर एकांडे असतील आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल हा होईल. अगदी स्कोर कार्ड एकंदरीत 27 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. इथून चांगल्या पद्धतीने फटकेबाजी तर झाली होती विनोदाच्या माध्यमातून, परंतु इथून शेवटपर्यंत राहू शकले नाही. अगदी तंबूच्या आशयाला अगदी नी बॅटर इन झालाय. विकी या फलंदाजाला पाहू शकताय, नी बॅटर हा इन होतोय. अगदी चांगल्या पद्धतीने इथून खेळ तो आकारावा लागेल. अगदी सांगायचं झालं तर धावफलक आतापर्यंत 27 आकड्यावरती आहे. फायटिंग टोटल तर झाले, परंतु एक चांगल्या स्थितीमध्ये जायचं असेल तर इथून उर्वरित काही चेंडूवरती चांगले फटके ते मारावे लागतील. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय, अर्थातच पूर्णपणे प्लॅन मिस निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटली. इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल गोलंदाज रोशन पवार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेला पुन्हा एकदा सांगायचं झालं तर धावचीच्या स्वरूपामध्ये हा देखील विकेटचं पतन, बॅक टू द आउट, बॅटर आउट. अगदी इथून सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने खेळ आकारला होता विनोदाच्या माध्यमातून, परंतु अगदी सांगायचं झालं तर या चेंडूवरती विकेट पाहायला भेटली. अगदी त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला भेटला. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जरूर होता, परंतु ते जे कमबॅक करून दाखवला ना अगदी रोशन पवार याच्या माध्यमातून, ते खूप चांगल्या पद्धतीने राहिले. अगदी मॅच मध्ये टिकून राहिले आतापर्यंत. अगदी जर सांगायचं झालं तर विनोद हा बाद झाला, त्यानंतर धावेंवरती पूर्णपणे अगदी सांगायचं झालं तर थांबून ठेवलं जातंय. यावेळेला अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरना चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंपलिंग झाले मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या. दुहेरी धावेवर समाधान हे मानावं लागेल. दुहेरी धावेची स्कोर कार्ड एकंदरीत 29 या अंकावरती जाऊन पोहोचता. 29 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून उर्वरित काही चेंडू शेष आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या इनिंगचा. अगदी इथून सांगायचं झालं तर हो चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लोंगचेच आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार येईल का? अगदी सांगायचं झालं तर धावा कशाही येवोत आणि कोठून येवोत, धावा येणं खूप गरजेची गोष्ट. एक इनिंगचा खेळ झाला समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती 33 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि 34 धावेचा आव्हान ते असणार आहे. 34 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात, अर्थात 34 धावेचं आव्हान आहे ते. मात्र अगदी सांगायचं झालं तर जे अंबे घाटेकर संघासमोर इथून चांगल्या पद्धतीने त्यांना देखील फलंदाजी करावी लागेल. इथून लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या बिरसा मुंडा कार्यालपाडा संघ. तर 2 संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल करणं खूप गरजेची गोष्ट. एकांडे असतील ओमसाई उंबरपाडा संघ, तर एकांडे असतील आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ. भुईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. तर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार. थोडस फास्ट मित्रांनो या. अगदी इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. इथून नाणेफेकीचा कॉल केला जाईल 2 संघादरम्यान. ओमसाई उंबरपाडा संघ त्यांच्या विपक्षात आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. विजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते
दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल हा पूर्ण केला जातोय. मान्यवरांचे शुभ असते. एकांडे असतील ओम साई उंबरपाडा संघ, एकांडे असतील आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल हा केला जातोय. अगदी ओम साई उंबरपाडा संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. इथून कशा पद्धतीने नेक्स्ट मॅच ही देखील आपण पाहणार आहोत. षटकांचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे आणि अगदी ओम साई उंबरपाडा संघाचं अगदी सांगायचं झालं तर उंबरपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि अगदी संगीत कला क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध असे कीबोर्ड मास्टर सागर, अगदी सागर भाऊ देखील आहेत. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी कला कुठली असो परंतु अगदी चांगल्या पद्धतीने त्या कलेला जपणं हे देखील खूप महत्वाची गोष्ट आणि अगदी सुप्रसिद्ध असे कीबोर्ड मास्टर असेच अगदी सागर भाऊ हे देखील आहेत. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी नेक्स्ट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चांगला स्ट्रोक परंतु फटका फसला. फटका हवेमध्ये आहे. विकेटची दाट शक्यता. विकेटचं बदल. बॅक टू द गॉड. बॅटर आउट. विकेटच्या पत्त्यानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होईल. अगदी सचिन हा फलंदाज पाहू शकताय. माफ करा, सुनील हा फलंदाज पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने काम ते करावं लागेल. विकेट तर आले. महत्वाची विकेट ही पाहायला भेटली. अगदी मोठा फटका मारायचा होता. मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये विकेटचं पतन यावेळेस अगदी समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा षटकार. 6 धाबा. इथून चांगला फटका हा पाहायला भेटलाय. अगदी जबरदस्त फटका आल्या आल्या. अगदी सांगायचं झालं तर मच निडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुनील गांगड याच्या माध्यमातून पाहायला भेटला. यावेळेला चांगला स्ट्रोक. अगदी चांगल्या पद्धतीने अगदी चांगलं कॉलिंग देखील पाहायला भेटतंय. अगदी चांगला चेंडू होता आणि सन्मानजनक खेळला. अगदी आपण सातत्याने म्हणतो ना की अच्छे गेंदो का सन्मान और बुरे गेंदो का अपमान. अगदी मागील चेंडू थोडासा खराब होता आणि त्याच्यावरती मोठा फटका आणि त्यानंतर चांगला चेंडू आणि सन्मान दिलाय. यावेळेस पुन्हा एकदा रनरअप मध्ये थोडासा अडथळा आलाय. अगदी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल आणि अगदी
पुन्हा एकदा पाहू शकताय यावेळेस मोठा फटका मारायचा आहे, परंतु फटका फसताय, फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे देण्यात. ओ चांगला झेल कॅरी झालाय, अगदी योग्य ते जजमेंट दाखवलं आणि योग्य ते दाखवलं आणि चांगल्या पद्धतीनं विकेटचं बदल हे पाहायला भेटलं. अगदी सुनील याच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. गॉन. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा इन होतोय. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. अगदी गोलंदाज महेश सुतार याच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू. अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळले जातात वारंवार. झालाय पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. 6 धाबा ऑन बोर्ड लागले जाते. इथून मात्र दुसरा गोलंदाज हा सुसज्जित करायचा आहे. थोडस स्पीडअप करा. नो मीटिंग नो चिटिंग. अगदी थोडस स्पीडअप करा. वेलेच्या बाबतीमध्ये अगदी मित्रांनो जर सांगायचं झालं ना तर वेल ही कोणासाठी थांबत नसते आणि वेलीच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्य करा आजच्या दिवसामध्ये. अगदी सांगायचं झालं तर घड्याळामध्ये वाजले अगदी 3:15 झालेत आणि इथून सांगायचं झालं तर थोडस स्पीडअप करा आणि वेलेवरती एक शायरी देखील पेश करायला पसंत करेन. ती सांगायचं झालं तर पल पल तड़पे थे जिस पल के लिए वो पल भी आया कुछ पल के लिए. सोचा था इस पल को रोक दो हर पल के लिए वो पल भी ठहरा कुछ पल के लिए. म्हणून मित्रांनो वेल ही कोणासाठी थांबत नसते. इथून 2 धाब्याचा प्रयत्न आहे. 2 धावा होतील का? यस डेफिनेटली 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. इथून पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटले. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी ही राहिले. अगदी बिरसा मुंडा कार्यपाडा संघाची. इथून चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ने चेंडू क्लिअर. 4 धावा चौकार. एकदा सुसज्जित होईल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अगदी नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा लँड झालाय चेंडू. 2 धावा सहज गतीने होतील का पूर्ण? यस. अगदी क्षेत्ररक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षण करतायत, परंतु जी हातामध्ये घेतायत ना चेंडू ते थोडेसे अगदी हातामधून चेंडू निसटतो आणि दुसरी धाव घेता घेतानाशी अगदी विकेटचं पतन होता होता नशी वाचलं जाते. इथून 2 धावा स्कोर कार्डवरती जॉईन झाल्या. धावगती आतापर्यंत 14 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक मार्गस्तर पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा अडथळा हा पाहायला भेटला. इथून पुन्हा एकदा सुसज्जित होतील गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील, माफ करा अनिल, हा गोलंदाज सुसज्जित होईल.
इथून फलंदाजीच्या ट्रॅकवरती फलंदाज नव्याने बॅटर आला यावेळेस चांगला स्ट्रोक, अगदी चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु ओहो पुन्हा एकदा शरीरापासून दूर राहिलाय. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न तर पुरेपूर रीते पाहिला होता, परंतु थोडासा जो शरीरापासून दूर राहिला ना, अगदी त्याच कारणास्तव अगदी झेलची शक्यता झाली असती, परंतु थोडासा दूर राहिला. अगदी नो मॅन्स लँड मध्ये उचलून फील्ड झाली तिथपर्यंत. 2 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला. यावेळेस चांगला स्ट्रोक, दिशा में भटके गए तो मिलेंगे फटके. अगदी 6 धावा षटकार आणि 6 धावेनिशी स्कोर कार्ड एकंदरीत 22 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 22 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम षटक शेष आहे. आणि अगदी सांगायचं झालं तर येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू गणिक 12ची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू गणिक 2 ची सरासरी असेल. इथून मात्र येणारे 6 चेंडूंनी 12ची आवश्यकता. ड्रिंक ब्रेक झालाय आणि एक छोटासा कानमंत्र देखील हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. इथून कानमंत्र कामास येईल का? यावेळेला चांगला स्ट्रोक तर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल का? यस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. 152 ओहो, जर सांगायचं झालं तर डोक्याच्या वरनं अगदी 2 धावा तर पूर्ण झाल्या होत्या, परिपूर्ण केल्या होत्या, परंतु तिसरी धाव घेता निशी अगदी चेंडूला कलेक्ट केलंय. 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. आणि 2 धावेशी निश्चित धावफलक आतापर्यंत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 धावा या स्कोर कार्ड वरती आहे. इथून मात्र अगदी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नियमावली देखील पाहू शकताय. आणि अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये अगदी विराज वरठा या पंचांना पाहू शकताय. अतिशय अगदी उत्तम दर्जाचं पंच आपण पाहू शकताय. अगदी सांगायचं झालं तर चला ऑनगोइंग मॅच पुन्हा एकदा चालू करणार आहोत आपण. इथून मात्र 2 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील आणि स्कोर कार्ड एकंदरीत 24 या अंकावरती आहे. उर्वरित 5 चेंडू आहेत. 5 चेंडू म्हणजे अगदी 10ची आवश्यकता असेल. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि अगदी सरासरी होती ना ती मेंटेन ठेवली आतापर्यंत. प्रत्येक चेंडूवर 2ची सरासरी आहे
अगदी मोठा फटका मारला नाही तरी सुद्धा अगदी होतील धावा पूर्ण. इथून मात्र प्रत्येक चेंडूवर एक 2ची सरासरी. अगदी समीकरण 5 चेंडू 10 धावेची आवश्यकता. यावेळेस हो दिशा थोडीशी भटकली आणि त्याच्यावरती पुरेपुरीचा फायदा. अर्थातच 6 धावा षटकार. अगदी सांगायचं झालं तर जिग्नेश याच्या बॅट्समन पाहायला भेटला. अगदी जिग्नेश हा फलंदाज आहे. इथूनही चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये 1 माऊसने क्लिअर होईल. यस आणि विजय देखील संपादित करील. गॉन. अगदी चांगल्या पद्धतीने अगदी सांगायचं झालं तर वॉन झालाय संघ. जांबे घाटेकर संघ कॉंग्रॅच्युलेशन टू यू असेल तर हार्ड लक अँड बॅड लक संघ असेल बिरसा मुंडा कारेलापाडा. अगदी विनोद अँड ऑल कंपनी अगदी चांगल्या पद्धतीने खेळ दाखवलात आपण देखील. परंतु त्या छोट्या छोट्या चुक्या झाल्या ना त्या थोड्याशा अंगलट आल्या हेच म्हणावं लागेल. अगदी दीपेश जी गवार यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. जिग्नेश याच्याकरिता जबरदस्त पद्धतीने खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. अगदी सांगायचं झालं तर एकाने जांबे घाटेकर त्यानंतर बिरसा मुंडा कारेलापाडा संघ या 2 संघादरम्यान सामना पाहिला आणि वोन झाला संघ जांबे घाटेकर संघ. कॉंग्रॅच्युलेशन टू यू असेल हार्ड लक अँड बॅड लक असेल बिरसा मुंडा कारेलापाडा संघ या विभागातील एक चांगला संघ आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये अगदी ज्या चुक्या झाल्या त्याच थोड्याशा अंगलट आल्या. नेक्स्ट मॅच मध्ये त्या चुक्या होणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथून नेक्स्ट मॅच ही मैदानाच्या आतमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. एका इंडिया असतील ओम साई उंबरपाडा तर त्यांच्या विपक्षात असतील आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा. या 2 संघात